झी 24 तास एक पाऊल पुढे। पाकिस्तान विरुद्धच्या वनडे सीरीजमध्ये टीम इंडियाला 1-2 न पराभव स्वीकारावा लागला। आता आगामी इंग्लंड सीरीजही धोनी आणि कंपनीसाठी चॅलेंजिंग ठरणार आहे। भुवनेश्वर कुमार आणि शमी अहमदनं आपल्या बॉलिंगनं साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलंय। आता इंग्लंड विरुद्धच्या सीरीजमध्ये या दोघांकडून टीम इंडियाला चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे। पाकिस्तान विरुद्धच्या टी20 आणि वनडे सीरीजमध्ये भुवनेश्वर कुमारनं आपली वेगळी छाप सोडली। आपल्या बॉलिंगनं त्यानं पाकिस्तानच्या बॅट्समनना चांगलंच सतावलं। भुवनेश्वर कुमार पाक विरुद्धच्या सीरीजमधील भारतासाठी खऱ्या अर्थानं फाइंड ठरला। करिअरची पहिलीच मॅच आणि तीही पाकिस्तान विरुद्ध। कोणत्याही बॉलरवरती यापेक्षा मोठं प्रेशर कोणतं असेल, पण भुवनेश्वर कुमारनं आपल्या या पहिल्याच मॅचमध्ये टीम इंडियाला आशेचा नवा किरण दाखवला की तो भारतीय फास्ट बॉलिंगची धुरा सांभाळू शकतो। भुवनेश्वरच्या बॉलिंगचा स्पीड जरी कमी होता तरी त्याचं खरं अस्त्र ठरलं ते स्विंग। त्याचं स्विंग पाहून स्वतः कपिल देव, वसीम अक्रम सारखे दिग्गज बॉलर्सही थक्क झाले। उत्तर प्रदेशच्या मेरठ शहरातील या यंग बॉलरला आपल्या एंट्रीतच चांगली ओळख मिळालेली होती। 2009च्या रणजी मॅचमध्ये त्यानं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला आउट करण्याची किमया साधलेली होती। आज भारतीय क्रिकेटच्या चाहत्यांना एकच आशा आहे की या नव्या बॉलरनं लवकरात लवकर टीम इंडियाच्या फास्ट बॉलिंग अटॅकची जबाबदारी आपल्या खांद्यावर घ्यावी। भुवनेश्वर कुमार चमकला। भुवनेश्वर कुमारनं पाकिस्तान विरुद्धच्या 3 वनडेमध्ये 4.25च्या इकॉनॉमीनं 5 विकेट्स घेतलेल्या आहेत। 27 रन्स देत 2 विकेट्स ही त्याची या सीरीजमधली सर्वोत्तम कामगिरी ठरली। भुवनेश्वरनं पाक विरुद्धच्या टी20 सीरीजमध्ये आपलं आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेलं होतं। टी20 सीरीजमधील 2 मॅचेसमध्ये त्यानं 6.87च्या इकॉनॉमीनं 4 विकेट्स घेतल्या। 9 रन्स देत 3 विकेट्स ही त्याची या सीरीजमधली सर्वोत्तम कामगिरी ठरली। भुवनेश्वर कुमार या सीरीजमध्ये प्रभावी कामगिरी करण्यात यशस्वी ठरला। त्याचबरोबर पाकिस्तान विरुद्धच्या शेवटच्या मॅचमध्ये मोलाचा वाटा उचलला तो शमी अहमदनं। आपल्या पदार्पणाच्या मॅचमध्येही त्यानं सिलेक्शन कमिटीचं लक्ष वेधून घेण्यात यश मिळवलं। प्रभावी शमी अहमदनं दिल्ली वनडेमध्ये 9 ओव्हर्समध्ये केवळ 23 रन्स देत 1 विकेट घेतली। पाकिस्तान विरुद्धच्या प्रतिष्ठेच्या लढाईमध्ये त्यानंही टीम इंडियाची लाज राखण्यात मदत केली। भुवनेश्वर कुमार आणि शमी अहमद यांच्याकडून टीम इंडियाला आगामी इंग्लंड विरुद्धच्या सीरीजमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल। आता हे दोन्ही युवा बॉलर्स मायदेशात टीम इंडियाची प्रतिष्ठा वाचवण्यात यशस्वी ठरतात का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।